भाजप महायुतीचे समन्वयक संदीपजी खर्डेकर यांनी आज वक्तव्य केलं की मुरली मोहोळ बाबतीत जो बॅनर लागला तो विरोधकांनी लावला, भाजपमध्ये कुठलीही गटबाजी नाही, आम्ही सर्व एकदिलाने काम करतो। परंतु माझी संदीपजी खर्डेकर जे समन्वयक आहेत त्यांच्याकडे एक मागणी आहे की जर हे बॅनर विरोधकांनी लावले असतील तर त्याचं CCTV फुटेज तपासलं जावं। सरकार तुमचं, गृह खातं तुमचं, प्रशासन तुमचं, स्थानिक आमदार तुमचा, मग हे CCTV फुटेज एवढ्या दिवस का बघितलं गेलं नाही आणि ज्या कोणी हा बॅनर लावलाय जर तो विरोधक असेल तर त्याच्यावर का कारवाई केली गेली नाही। खरं तर या समन्वयकांना मी सांगू इच्छितो की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी प्रवृत्ती तुमची आहे ही आता बंद करा। तुमच्याच पक्षांतर्गत विरोधकांनी जे या निवडणुकीला लोकसभेच्या इच्छुक होते त्यांच्याच पैकी एकाने कोणीतरी लावला हा बॅनर आहे ही सर्व पुणेकरांना माहिती आहे। परंतु आपल्यातला भंपकपणा बंद ठेवावा अशी आपल्याला विनंती करतो। खरं तर माजी महापौर आणि आत्ताचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरली मोहोळ यांना एक विनंती असेल की तुम्ही एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून तुमचा पक्षाने गौरव केलाय आणि म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली गेली, तर अशा भंपक माणसाला समन्वयक म्हणून मीडिया समोर येण्यापासून थांबवलं गेलं पाहिजे। खोटं बोलीन पण रेटून बोलीन, विरोधकांवर कसलेही आरोप करण्यापेक्षा त्या बॅनर लावल्याच्या विषयाची शहानिशा करणं आवश्यक असताना विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हे आता थांबवलं गेलं पाहिजे अशी या माध्यमातून मी त्यांना सूचित करतो। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। If you like the video, do like, comment, share and subscribe.